आईशी पण बोलत नाहीये. कोण तू तर म्हणे फोन नाही आले फोन काही बी काव खोटं बोलते माझ्या मम्मीला का माझ्या मम्मीला बोल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि 2 दिवस व्हिडिओ नाही आला त्याबद्दल मी सॉरी बोलतो सगळ्यांना. खूप जणांचे मेसेज पण आले, काल व्हिडिओ टाकेलच असा मी. त्याच्या आदले 2 दिवसाची गोष्ट करा. आणि हे बघा इकडं, आणि हे बघा काय आणले. हे बघा घरात पसारा दिसत असून थोडा वय ना आता अरे तो आई सोबत चर्चा केली मी, पण आई मला म्हणती की मी आता तुझ्या व्हिडिओ मध्ये नाही येणार. तर आपल्याला आता बाहेरचे ब्लॉग चालू करायचे, म्हणजे आपण कुठं फिरायला जातो ना तिकडे. तर तुम्ही मला एक कमेंट करून सांगा बरं, कुठं फिरायला जायला पाहिजे आम्ही आता, जेणेकरून मला आयडिया येईल. माझ्या डोक्यात आहे एक. खूप दिवस झाले आपण करतच आहे. हा वय नाही तुमच्या डोक्यात आहे हा कुठं फिरायला जाऊ आम्ही? काय म्हणलं? थंडीमुळे नाही आता नको ना गोव्याला झालं इकडं तिकडं. थंडीमुळे कुठं जाऊशी वाटत नाही लेकरांमुळे. तिकडं तिरुपतीला जायचं ते हे झालं, कुठं ढकललं ना थंडीमुळे. कुठे टाकलं का? बर, हे फक्त छोटे मोठे थोडे काम होते. ऋतूचा बर्थडे आणि अजून काही गोष्टी आहे. एक किंवा 2 महिन्यात होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण काढणार आहे, तुम्हाला कळूया. पण याचं मत घेऊ थोडं. कुठं जायचं? कुठं जायचं सांग? तुळजापूर. ठीक आहे, तिकडं पण जाऊ. बस पण आता होऊ दे सगळं. तुळजापूर कोणतं म्हणते? कोणचं? तुळजाभवानीला. हाव ना, माहिती आहे ना मला. तिला बर्थडे हे काय बर्थडेच्या आधी जेवायला झालं का? झालं. कधी तुझ्या बहिणीच लग्न? 8 मार्चच्या आधीच जाऊन लावा. बर. जायचं 8 मार्चच्या आधीच फिरायला. हा, आणि तू किती दिवस जायचं? मी 15 दिवस जाणार आहे. 15 दिवस. आणि व्हिडिओ कोण काढून मग? मी काढून पाठवून व्हिडिओ तिकडे. तिकडे पूर्ण नवरीची व्हिडिओ काढून पाठवशील. तुम्ही नाही येणार का? काय झालं? काय झालं? कोण मारलं परी तिला? ओ ऋतिक, ओ ऋतू, ओ बुप्प्या, नमस्कार. नमस्कार पप्पा. पप्पा हे बघा आता कसं चलते बा. चल चल ऋतिक, चल माझ्याकडे. चल चल माझ्याकडं. चला 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 चल. हे धर, हे धर, हे धर. चल चल ये माझ्याकडं. ल बोलायला शिकली बाबा ती आता. आणि काल काय करत होती कधी कोण? रीती? काय दाराच्या अंगावर पडत होती, इकडे पडत होती. ते काय सोप्यात जाती हा. गुदकून येते त्याच्या पडती गादी. दिवसेंदिवस समजा लागलं बाबा तिला. चला मग आपण गोव्याला जाऊ. तिकडे जायचंच आहे. आणखीन काय काय प्लॅन आहे ते सगळे एकाच दिवशी सांग मला डॉक्टर. कोकण. हा, कोकण अजून वहिनी तिच्या हातातून घ्या, त्या फोडून टाकेन ते पूर्ण. हा, साधी बोल. असं एका रुटीन मध्येच पाहिजे सगळं. कोकण अजून कोकण बघायचं. कोकण कोकण. बर. रोहिणीचं असं म्हणणं आलं की मी जास्त व्हिडिओ मध्ये फोकस करणार नाही. इकडे इडली शाळेत गेलती का?
रविवार नाही का? शाळेत गेलती मग कधी जायचं? उद्या दिवस सुट्टी मार शाळेला. हा 2 मिनिटं बोल ना, थांब ना. उद्या दिवस सुट्टी मार. हा उद्या शाळेत नको जाऊ. असंच. तुला शाळा आवडती का? ही पोरगी काय एक दिवस बी सुट्टी मारायचं नाही म्हणते. एवढी हुशार झाली आणि एवढी चतुर आहे. थांब ना 2 मिनिटं. ही वेणी कोणी घातली तुझी? अशी नारळ झाड काढते का ग? अरे तुला जाय तशी राहते. मग कशाची? चवळीची झाडे का? मगाशी अर्ध जुट्ट घातला आणि हे केलं तर बंद पाडला तर माझा स्वतःचा. बरं सांगा मला बरं कमेंट करून मित्रांनो मैत्रिणींना, तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल का तसे बाहेरचे? मग कधी जायचं? हे उद्या ऋतूचा बर्थडे होती. उन्हाळ्यात जायचं म्हणजे तुम्ही अनिव्हर्सरीच्या आधी. हा मी मग जाऊ. म्हणजे आपला खूप मोठा प्लॅन आहे, तुमच्या सोबत शेअर करेल मी. कारण की लग्न झाल्यापासून आपण कुठे गेलेलोच नाही. पण सोबत अजून हा सोबत एक जोडी नेणार आहे मी, तुम्हाला कळू. कोण? नेऊ आता कोणाला तरी. म्हणजे असं गोंधळ गिंधळ करत नाही जायचं आपलं, समजलं का? म्हणजे 4 जण जायचं. ती एक जोडी ना आपण एक जोडी. त्यांचं एखादं बाळ, आपलं एखादं बाळ. ओम दादा म्हणा. ओम दादा म्हणा. अरे मग ओम दादाला घेतल्यानंतर ओम दादाचे पण व्हिडिओ येईल ना. आपले स्पेशल व्हिडिओ आले पाहिजे, कारण की काहीतरी आपल्या चॅनल पासून कोणतरी काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणजे फिरायला चाललो म्हणून तिच्या शिकण्याचं काही नाहीये. आपले व्हिडिओ कोण बघतात माहिती का? काहीतरी वेगळं, काहीतरी तिच्यातून काहीतरी भेटाव. नुसतं आपण रोज व्हिडिओ काढून सोडा लागलो त्याला काय अर्थ आहे का सांग बर? हा आजी इकडे या बर. आहे आहे भेंडे अर्धे चिरू पूर्ण चिरू. पोळ्या केल्या का? नाही करायची आताच येतो. आणि रोहिणी तू व्यवस्थित बोलत जा. तू आजपासून मी पण तुला व्यवस्थित बोलत जाईल. काय काय व्यवस्थित बोल. तू शिल्लकचं बोलते म्हणून तुला कमेंट येतात काय शिल्लक बोलले? माहिती का? काय बोलले? फिरायला चाललो म्हटलं आम्ही. चांगली गोष्ट आहे. रामकृष्ण हरी. तुला काय खायला जायचं? चांगली गोष्ट आहे ना. पाणीपुरी आणली खा ना. मग आम्ही कधी तुला खोटे नाही सांगत, घास नाही खात आता. रात्री माझ्या पोट दुखलं, माझ्या रात्री माझ्या. मग तुम्ही जेवलंच नाही का राहू? नाही मी तशीच झोपणार आहे आता. थोडा वेळ जेवण घ्या आता. नाही नाही हे घास तर नाही खात मी. आता या असं बोलते आजी. नाही बाबा मग आम्ही बोललेलं दिसतं. म्हाताऱ्या माणसाला का करतो? कळत नाही खात नाही. तुम्ही लय आणता पण का करतो? आपल्याला जायचंय मामाच्या गावाला, येतात तुम्ही? नाही मी नाही येत बाबा, कोमल पैसे राहील ना, तुम्ही जा ना. नाही मला नाही जायचं. आई येत आणणार आहे. ही माहेरी जाणार तवा नाही इथं ठुईला. रोहिणीला तिकडे नाही घेऊन जात. नाही का? काहून? नको कशाला एक दिवसासाठी जायचं. हा त्यामुळे चालू. हा पाहून घेता येते मग टायमा हा लागली. आणि फोनला आलो रोहिणी म्हणे पाणीपुरी घेऊन ये. मला बाहेर खायला आवडते. नाही लागत. काय? ती दोघं उभं राहून खायला मजा येते. इकडे तू. इकडे आले. हा काय काय म्हणली? ती दोघं राहून खायला मजा येते. तुलाच माहिती ते तिथं काय वेगळं देते आणि तू वेगळं देते काय? ती घरी खाण्यात आणि ते खाण्यात वेगळी वेगळी काय काय रोहिणी फरक तू? असतो. हो. कसं सांगू तुम्हाला? हा आता रोहिणी तिच्या आईशी पण बोलत नाहीये. कोण? तू तर म्हणे फोन नाही आले, फोन काही नाही. बी काव खोटं बोलते माझ्या मम्मीला का माझ्या मम्मीला बोलत काय काही बी नका बोलत होतो. असं होईन का म्हणे माझ्या मम्मीच फोन नाही येणार आणि मी बोलणार. तेच ना मन खरंच आहे. मग माझ्या मम्मीच फोन नाही आला तर मी बोलणार नाही. असं शास्त्रात नाही होणार. मी फोन केल्याशिवाय राहत नाही. मी बोलल्याशिवाय राहत हे बघा रितू. ओ टिट्टू, ओ टिट्टू, केस बघ केस. ओ टिट्टू, नाही. तुम्हाला उद्या जायचंय का हो? ओ टिट्टू. हो. हा जायचंय तुम्हाला? मग हा?
हो का नाही मग जायचंय ना. तेच ना बॅग गिफ्ट काय झालं उद्या जायचंय आम्हाला. सांगू तुम्हाला कुठे जायचंय. ब्लॉग घेणार आहे उद्याच आपण. आणि मी आता खाडे मारणार नाहीये. कसा पण असो तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ पोहोचवणार आहे. तुम्हाला जायचंय म्हणता उद्या तुम्ही बॅग गिफ्ट काढणार आहे. काढ मग बॅग पॅकिंग गिकिंग कर. उद्या विचारून बघा मग किती वाजता जायचं. आता विचारतो. बाकी चला तुम्हाला सकाळी भेटतो. थोडंफार तुम्ही खूप बोर होसाल म्हणून मी सकाळी भेटतो. चला.